भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, SNS TV मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मी तुमच्यासोबत करुणा। तुम्ही पाहत आहात गजानन गवई यांची रिपोर्ट। कनेरगाव येथील गंधकुटी येथे अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने शनिवारला एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या धम्म परिषदेला श्रीलंकेतील भंते यांची प्रमुख उपस्थिती होती। वाशिम जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिकांची प्रचंड उपस्थिती होती। या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन कालकथित भंते सील धम्म थेरो यांच्या स्मृतीनिमित्ताने केले जाते। या परिषदेचे आयोजन भंते प्रज्ञापाल थेरो यांनी केले होते। नद्या ज्यावेळेस आपापल्या प्रदेशातून वाहतात त्यावेळेस ते आपलं नाव धारण करतात। गंगा आहे, कावेरी आहे, नर्मदा आहे, चंद्रभागा आहे, जेवढ्या काही नद्या आहेत ते आपापलं नाव धारण करतात आणि वाहतात। वाहल्याच्या नंतर शेवटी भेटतात कुठे तर समुद्राला जाऊन भेटतात। बुद्ध म्हणते समुद्रामध्ये गेल्याच्या नंतर त्यांचा